आता निवडणुकीचे पडघम वाजत असताना 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 239 औसा विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी दिली आहे। गत 2 दिवसांपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन सिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून लोकप्रतिनिधींच्या समोर मॉक पोल घेण्यात आलेला आहे। औसा विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्र असून 31 उमेदवारांसाठी 2,94,086 मतदान करणार आहे। यासाठी मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी तसेच राखीव कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांना आतापर्यंत 2 प्रशिक्षण देण्यात आले आहे। मतदार नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी केले आहे। नमस्कार, मी अविनाश कोरडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 239 औसा विधानसभा मतदारसंघ, 40 उस्मानाबाद मतदारसंघ। तर 7 तारखेला आपल्याकडे यावर्षी मतदान होणार आहे। या अनुषंगाने औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व प्रकारची तयारी प्रशासनाची झालेली आहे, काही तयारी अजून चालू आहे। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम आपल्याकडं पोलिंग स्टाफ जो आहे, जो मतदान केंद्रावर आपण नियुक्त केलेला आहे, असा 1228 प्लस राखीव असा सगळा मिळून 1368 हा स्टाफ केलेला आहे। या सर्व आपण सगळ्या कर्मचाऱ्यांचं 2 दिवस क्लासरूम ट्रेनिंग घेतलेलं आहे। एका मोठ्या मंगल कार्यालयात वगैरे न घेता प्रत्येक क्लासरूममध्ये 80 या प्रकारे आपण क्लासरूम ट्रेनिंग घेऊन त्यांना पीपीटीद्वारे प्रशिक्षण, हँड्स ऑन प्रशिक्षण, त्यांची एक एक्झाम, अशा प्रकारचं व्यवस्थित सगळ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्याचं आपण 2 दिवस म्हणजे 29 आणि 30 या तारखेला सिलिंगचं काम कंप्लीट केलेलं आहे। आणि आजपासून आपल्याकडे म्हणजे 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत आपण होम वोटिंगचा प्रोग्राम केलेला आहे। याच्यामध्ये वृद्ध म्हणजे 85 प्लस ज्यांचं एज आहे आणि जे अपंग आहेत, जे 40% जास्त अपंगत्व आहे, असे 227 लोकांचं आपण घरोघरी जाऊन मतदान घेणार आहोत। आणि 6 तारखेला आपण या ठिकाणी सामान किंवा जे मतदान साहित्य आहे ते वितरित करून सगळ्या पोलिंग पार्टीजला त्या मतदान केंद्रावर आपण 6 तारखेला पोहोचवणार आहोत। 7 तारखेला व्यवस्थित सुरळीत मतदान घेण्याबाबतची सर्व तयारी आहे प्रशासन। गाव माझा न्यूजसाठी रमेश लोंढे, लातूर।